नमस्कार, मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 196ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो, मी ब्रह्म आहे, मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे, मला सर्व शक्य आहे, मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण मला यामध्ये पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी तन तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू, अजानहत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, हुकुलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया
मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। उठ जाग भारत जाग रे, उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे, आलस्य निद्रा त्याग रे, पुरुषार्थ का बेड़ा उठा, पुरुषार्थ का बेड़ा उठा, जागेगा तेरा भाग्य रे, उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे विचार करायला हवा, पण अतिविचार नको. येस, आपल्याला याच्यावर आज चिंतन करायचं आहे. आपल्या चिंतनाचा विषयच हा आहे की आपण विचार करतो, विचार करायला हवा, पण आपल्याला अतिविचार करणं टाळायला हवं. कारण का बऱ्याचदा आपण काय करतो, विचार करण्याच्या नावाखाली आपण खरंच अतिविचार करत जातो आणि त्या अतिविचारामुळे आपल्याला उलट तणाव निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने आपण जे काही आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल, आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल, त्यात वेळ पण जातो आणि कधी तो चुकतोही. त्यामुळे आपल्याला नक्कीच कोणतीही गोष्ट सुरू करायची असेल, काही करायचं असेल, त्याच्यावरती विचार विनिमय हा झालाच पाहिजे. पण अतिविचार टाळा. कधी आपण खूपच त्या अतिविचारामध्ये म्हणजे आपण एवढे प्रश्न निर्माण करतो की खरंच हे असं झालं तर कसं होईल, काय होईल. बऱ्याच जणांना विचारतो. 1 ते 2 खरं आहे बघा, विचारायचं असेल किंवा कोणाची विचार विनिमय करायचा असेल तर 1 ते 2 व्यक्ती त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला त्या व्यक्तींशी चर्चा करायची आहे. त्या पर्टिक्युलर व्यक्तींशी सगळ्यांशी तुम्ही बोलायला गेलात, 10-15 लोकांशी बोलायला गेलात तर तो अतिविचार होणार. ते डिस्कशन्स खूप लांबत जाणार आणि तुम्ही तुमच्या निर्णयाप्रत येऊ शकणार नाहीत किंवा निर्णय जो घ्याल त्याच्यानंतर तो चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे, नक्कीच करायचा आहे, पण तो अतिविचार टाळायचा आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला याच्यावर चिंतन करायचं की आपल्याला कसा तो अतिविचार टाळता येईल. कारण का अतिविचार करून आपण उलट तो तणाव निर्माण होऊन त्या तणावाखाली आपण चुकीचा निर्णय घेऊन बसतो आणि तो चुकीचा निर्णय आपल्या भविष्यासाठी खूप त्रासदायक म्हणा किंवा खूप चुकीचा होऊन जातो. त्यामुळे विचार करायचा आहे, विचार विनिमय करायचा आहे, पण थोडक्यात आणि लवकरात लवकर आपण निर्णय कसा घेऊ हे महत्त्वाचं आहे. कारण का निर्णय लवकरात लवकर आणि त्यावर कृती करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण का आपण अतिविचार करत राहतो किंवा केल्यामुळे आपण निर्णयापर्यंत पोचत नाही किंवा अशा निर्णयापर्यंत पोचतो की आपण ती कृती करायलाही आपण नाही जात. आपण थांबतो तिथेच आणि आपली प्रगतीला आपण खीळ घालून घेतो. त्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे, पण अतिविचार करायचा नाही आहे. नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.